साईबाबा योगीधाम ट्रस्ट योगीधाम कल्याण पश्चिम 14वा वर्धापन दिवस योगदान साई महोत्सव निमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन 5 जानेवारी रोजी योगदान येथे साईबाबा मंदिरात करण्यात आले। यावेळी अनेक मोफत शिबिरांचे आयोजन एकाच ठिकाणी करण्यात आले। स्त्रीमधील मानसिक आजार, वंध्यत्व, स्तन रोग परीक्षण, दंत तपासणी, त्वचा विकार, केसांची समस्या, डॉक्टरांचा सल्ला, फिजिओथेरपी, मोफत रक्त तपासणी, नेत्र तपासणी, चष्मा वाटप, पीएमपी समेर, ब्लड प्रेशर, ब्लड शुगर, हिमोग्लोबिन, बीपी, ईसीजी टेस्ट करण्यात आले। यावेळी आयुष्य क्लिनिकचे डॉक्टर पूनम बडगुजर, स्त्री रोग तज्ञ डॉक्टर रश्मी एसटीसी व डेंटल केअर डॉक्टर रश्मी आर दास, बीएमएस बीएएम SD10 सीव इंटेन्सिव केअर थेरपी वर्क हार्ड डॉक्टर गजानन पतंगे, PPTHM PTH न्यूरोलॉजी डिप्लोमा इन PM युडो अस्मिता नारायणकर डॉक्टर उपलब्ध होते। यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला। या महोत्सवात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, अनेक शिबिरांचे आयोजन करण्यात आले। यावेळी खास महिलांसाठी आरोग्य तपासणी करण्यात आली, कारण महिला स्वतःची काळजी घेत नाही। मोठ्या संख्येने नागरिक आणि महिलांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला। द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज। साईबाबा योगीधाम ट्रस्टच्या तर्फे साई मंदिराच्या 14व्या वर्धापन दिनानिमित्त आज आरोग्य शिबिराचं इथे आयोजन केलेलं आहे। दरवर्षी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजन करतो, त्याच पद्धतीने यावर्षी आरोग्य शिबिराचं आयोजन करून साई उत्सवाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। आज या आरोग्य शिबिरामध्ये खास करून आम्ही महिलांकडे लक्ष जास्त केंद्रित केलेलं आहे। त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतात, त्या बोलू शकत नाहीत किंवा सांगू शकत नाहीत किंवा त्या डॉक्टरकडे जाऊ शकत नाहीत, तो लक्ष ठेवून आम्ही महिलांसाठी विशेषतः महिला रोग तज्ज्ञांचं इथे आयोजन केलेलं आहे। महिला रोग तज्ज्ञ आलेले आहेत आणि त्यांची टीम आलेली आहे, त्याचा भरपूर फायदा महिलांसाठी होतो। आज या सगळ्या आरोग्य शिबिरामध्ये जास्तीत जास्त महिलांनी उपस्थिती दाखवलेली आहे आणि त्यांना त्याचा खूप बेनिफिट झालं आहे। जाताना ते बाबांचं आणि साई योगीधाम साई ट्रस्टचं पण आभार मानलं जात आहे। त्याबरोबर फिजिओथेरपी आहे, नेत्र चिकित्सा आहे, विविध दंत रोग तज्ज्ञ आहेत, हेअरचं आहे, ENTचं आहे, ब्लड टेस्ट आहे, अशा सगळ्या प्रकारच्या 250-300 माणसं आतापर्यंत लोक येऊन गेले आणि त्यांचा लाभ त्यांनी घेतलेला।